नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. ज्यावेळेस चैतन्य आणि सावंत पोलीस पुरावे घेऊन येतात त्यावेळेस अचानकपणे खूप पॉवर अर्जुनमध्ये येतो आणि अर्जुन या एपिसोडमध्ये सचिनची नांगी कशी ठेचतो आपण हे बघणार आहोत. कोर्टासमोर सचिनला पुन्हा उभा करण्यात येतं. त्यावेळेस अर्जुन त्यांना विविध प्रश्न करतो आणि तुझ्या आईवडिलांना जर वृद्धाश्रमात सोडताना अस्मिताने सोडले असं तू म्हणतोस, मग तू अडवलं का नाहीस असं विचारल्यानंतर तो शांतच बसतो. आता सचिनचं पितळ उघडं पाडण्यासाठी अर्जुन त्या वृद्धाश्रमातली रिसेप्शनिस्ट असते त्यांना बोलवतो. अर्जुन त्या रिसेप्शनिस्टला प्रश्न विचारतो की या सचिनच्या आईवडिलांना कोणी वृद्धाश्रमातून सोडलं. त्यावेळेस ती मुलगी सचिनचं नाव घेते आणि सचिन मान खाली घालतो. त्याच्या वेळेस अर्जुन पुन्हा प्रश्न करतो अस्मिताकडे बघून की या मुलीला तुम्ही ओळखता का. त्यावेळेस नाही, ह्यांनी जाणूनबुजून त्या अस्मिताचं नाव त्याच्यावर लिहिलं असं ती बोलते, कारण ती आलीच नव्हती. एंट्री बुकमध्ये तुम्ही बघू शकता असं म्हणून एंट्री बुक हा अर्जुन कोर्टासमोर सादर करतो आणि पुन्हा सिद्ध करतो की किती हा नीच माणूस आहे. स्वतःच्या आईबापांना वृद्धाश्रमात सोडतो आणि अस्मिताचं नाव घेतो. इकडे हे दोघी वाट बघत असतात सायली कधी येईल. त्यावेळेस तिथे एक मनुष्य येतो आणि कापरांना सेफ्टी लावण्यासाठी मला इथं अर्जुन सरांनी पाठवलं आहे असं तो बोलतो. हे ऐकून दोघींना खूप आनंद होतो. आता अर्जुन कोर्टामध्ये पुन्हा एका व्यक्तीला बोलवतो जो कॅनलमध्ये फायनान्स फ्रॉड करायचं काम करतो आणि सचिनने भलीमोठी रक्कम उचलली होती. त्यावेळी सचिनकडे बघून तो बोलतो, हाच तो माणूस ज्याने माझे पैसे रिटर्न केले नाही आणि याचे अजून 2 अफेअर आहेत तिकडे, त्या मुलीकडून हा पैसे घेऊन बसला आहे. त्यावेळेस सगळ्यांच्याच कपाळावर आठे येतात आणि सगळे विचार करू लागतात की ते नीच माणूस आहे. सचिनचा वकील बोलतो, हा माणूस डुप्लिकेट आहे, बनावट आहे. त्यावेळेस अर्जुन पुन्हा पुरावे सादर करतो की त्या मुलींबरोबर त्याच्या अफेअर्सचे फोटो आहेत ते. आता अर्जुनच्या बाजूने सगळा कल गेलेला असतो. निकाल देखील अर्जुनच्या बाजूने लागणार असतो. त्याच्यावेळेस देशपांडे वकिलांना देखील तो बोलतो. देशपांडे वकील सांगतात की महिपतला सोडवण्यासाठी यांनी माझ्या मुलीला किडनॅप केलं आणि किडनॅप केल्यानंतर मला बळजबरीने वकीलपत्र घ्यायला लावलं आणि त्यांनी देखील सोडवलं देखील. त्यावेळेस अर्जुन पुन्हा ठणकावून सर्वांना सांगतो की ते हा नीच माणूस आहे, तुम्हाला कळालंच ना. त्यावेळेस ह्याचं बोलणं आणि युक्तिवाद पाहून कल्पना आणि प्रतापरावांना खूप आनंद होतो. जे साहेब देखील सगळा निकाल देतात आणि अर्जुनच्या बाजूने निकाल देतात. अस्मिताला घटस्फोट मिळतो. त्यावेळेस अस्मिता सचिन समोर जाते आणि बोलते की हे तुझं शेवटची आठवण, ते मंगळसूत्र ती त्याला रिटर्न करते. त्यावेळेस सगळं संपलं आहे असं समजू नकोस, आता ती सुरुवात आहे असं सचिन डायलॉग मारतो. पण सचिनवर खूप खटले तयार होणार असतात. फायनान्सची फसवणूक केली हे देखील खटले चालू असतात. आता पुढच्या एपिसोडमध्ये तुम्ही बघणार आहात की सायली ज्यावेळेस प्रतिमा त्याकडे येते त्यावेळेस शुभम करोती जे लहानपणी सायलीने बोललेलं असतं आणि ते रेकॉर्ड करून ठेवलेलं असतं.